आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। नगरपालिका व नगर परिषदेचे निकाल लागले, त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला फार मोठे यश मिळालेलं आहे आणि त्याच्या आनंद प्रित्यर्थ आज या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला जात आहे। या प्रभाग क्रमांक 21 मध्ये आमचे मित्र, या भागातले खंदे कार्यकर्ते, आमच्या सर्वांचे मित्र गणेश शेरला यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी सगळेजण या आनंदोत्सवात सहभागी झालेलो आहोत। मित्रांनो, आज महाराष्ट्रात हा जो काही बदल झालाय किंवा हे एका वेळी एवढे नगराध्यक्ष निवडून आले, हा काही चमत्कार नाही, त्या मोदीजींच्या कामाची पावती आहे। आज संपूर्ण भारतभर असा एक घर शिल्लक नाही की ज्या घरामध्ये मोदींच्या काही योजना पोहोचलेल्या नाहीत। अशा अनेक योजनांचा तळागाळात घराघरात योजना पोहोचल्यात आणि त्याचा परिणाम म्हणून मोदींच्या कामाची पावती आज संपूर्ण महाराष्ट्राला मिळालेली आहे। तोच निकाल येणाऱ्या पुणे महानगरपालिकेत देखील असणार आहे। पुणे महानगरपालिकेत देखील भारतीय जनता पार्टी ही सत्तेत असणार आहे। आज आम्ही महाराष्ट्रात जो जल्लोष चालू आहे, जे नगर अध्यक्षपदी बहुमताने जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांना शुभेच्छा म्हणून आज आम्ही प्रभाग क्रमांक 21 मधून उंटावरून घोड्यावरून लाडू वाटप करून त्याचा जल्लोष आम्ही साजरा करतो। तुम्ही आतापर्यंत जसा भाजपा पक्षाला मी विनंती करते की प्रत्येकाला आतापर्यंत जसं संधी दिली त्याप्रकारे मला एक संधी देऊन पहा, मी नक्कीच त्याचं सोनं करेल। भारतीय जनता पार्टीच्या समोर एक उमेदवार, छोट्या घरातला, छोट्या वस्तीतला एक नागरिक या उमेदवारी पक्षाला मागत आहे, तरी पक्षानं आमच्या सर्व SC OBC आघाडीतल्या स्थानिक कार्यकर्त्याला न्याय द्यावा व एक 5 वर्ष ही संधी द्यावी। ही पार्टीने जर आमच्यावर विश्वास टाकला तर आम्ही त्याचं नक्की सोनं करून दाखवू। प्रभाग क्रमांक 21 मधून मी उमेदवारी मागतोय, SC मधून, गटातून। मी 1990 पासून काम करतो, सगळ्यात जुना कार्यकर्ता आहे। आता नवीन येऊन माझ्याकडे मला तिकीट देत नाही, म्हणून मी आता यावेळेस मी तिकीटचा प्रयत्न करतोय। मी सगळ्यात जुना आहे, 1990 पासून बारकेपासून काम करतोय, अजून मला न्याय भेटलाच नाही। न्याय भेटावा म्हणून मी तिकीट मागतोय यावेळेस। 1990 पासून करत होतो साहेब मी। कसं आहे, काम करून लोकांचे धुणे धुवत बसलोय आम्ही। आमचा विचार कधी कोण करतच नाहीये, हा आमचा विचार यावेळेस करावा। SC वार्ड झालाय आमचा, जन्स झालाय, महिला वगैरे थांबते आमच्या ह्याच्यात, मग मजा नाही ना त्याच्यामध्ये। कवर आम्ही लोकांचे धुणे बसायचं, तुम्ही सांगा। हे तुम्ही पाहत आहे, केंद्रात, राज्यात, महापालिकेत भारतीय जनता पार्टीचं यश आहे। हे अद्भुत यश हे मोदी साहेबांचं आणि राज्याचे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि या भागातले स्थानिक आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या दूरदृष्टीने होते। तुम्ही बघत असाल, ग्रामपंचायतमध्ये सर्वात जास्त 125 म्हणजे भारतातील, महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे। याची म्हणजे शाश्वती आहे। लाडक्या बहिणीपासून ते बांध्यापासून ते चांद्यापर्यंत सगळे कामं जे भारतीय जनता पार्टीपर्यंत पासून होत आहे, त्यामुळे हे अद्भुत यश आहे। तुम्ही बघत असाल, उद्धव ठाकरे असतील, बाकीचे काँग्रेस असेल, यांची 5 आणि 2 अंकी संख्या पण नाही आलेली। भारतीय जनता पक्ष, महायुती असेल, राष्ट्रवादी असेल, यांचे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आलेला आहे। त्यामुळे